एक महत्त्वाची बातमी जाणून घेतोय। मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे आणि या बैठकीसाठी नरहरी झिरवाळ आले आहेत। मागील 2 कॅबिनेट बैठकीपासून झिरवाळ दूर होते। वादग्रस्त व्हिडिओ त्यांचा समोर आला होता, त्यामुळे ते चर्चेत होते आणि याच व्हायरल व्हिडिओ नंतर पहिल्यांदाच झिरवाळ मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळतात। गेल्या 2 बैठकीत ते नव्हते, मात्र यावेळी ते आले आणि म्हणून चर्चा होते। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, झिरवाळ सध्या आलेले आहेत, बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय घडतंय? राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू झालेली आहे आणि मुळात या बैठकीला नरहरी झिरवाळ आलेले आहेत। गेल्या 2 कॅबिनेट बैठकीपासून झिरवाळ दूर होते आणि मुळात झिरवाळांचा जो वाद होता तो त्यांच्या व्हिडिओच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे ते चर्चेत आले होते आणि यामुळेच ते कॅबिनेटपासून दूर राहिले होते। आता झिरवाळांची उपस्थिती ही नेमकी जी आहे ती चर्चेचा विषय यासाठी आहे की एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। झिरवाळांच्या विरोधामधील जे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा एक FIR दाखल केलेली आहे कंप्लेंट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। पण कुठे ना कुठेतरी एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप जी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आणि यानंतर झिरवाळांना प्रचंड ट्रोल व्हावं लागलं होतं। यामुळे झिरवाळ लांब राहिले होते। यापूर्वी त्यांच्याच कार्यालयामधल्या एक अधिकारी थेट ACBच्या ट्रॅकमध्ये आढळला होता आणि या प्रकरणामध्ये सुद्धा झिरवाळांवर प्रचंड हे प्रकरण शेकलं होतं। झिरवाळांची गच्छंती होईल की काय अशी जोरदार चर्चा होती। अशा परिस्थितीत झिरवाळांवर टांगती तलवार होती। आता परत एकदा 2 आठवड्याच्या गॅपनंतरनं झिरवाळ हे कॅबिनेटमध्ये सक्रिय झाल्याचं दिसून येतं। प्रशासकीय कामकाजामध्ये सुद्धा ते सहभागी होणार आहेत। आज जर पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळे आरोप वेगवेगळ्या मंत्र्यांवर होत असताना झिरवाळांच्या अडचणी वाढणार अशी जोरदार चर्चा असताना झिरवाळ परत एकदा सक्रिय झाल्यामुळे अप्रत्यक्षरित्या झिरवाळांना जे पाठीशी सुमित्रा पवार राहिल्या आहेत असं एक जोरदार चर्चा आता रंगू लागलेली आहे। धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत काय काय चर्चा होतीये त्या संदर्भातले सुद्धा अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू।